जय शिवराय मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यामध्ये शेतकरी कर्जमाफी योजना आणण्यात आलेली आहे आणि याच योजनेमध्ये बदल करण्याची मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडून मागणी होते। 2019च्या कर्जमाफीमध्ये पात्र झालेल्या शेतकऱ्यांचा पूर्ण कर्जमाफीमध्ये समावेश करावा, 2025ची कर्ज याच्यामध्ये समाविष्ट करावीत, नियमित कर्जदाराला वाढीव अनुदान द्यावं, अशा अनेक साऱ्या मागण्या आणि अनेक सारे आंदोलन होत आहेत। आणि याच पार्श्वभूमीवरती आपण पाहिलेलं होतं की काल एक आक्रमक आंदोलन झालं होतं, ज्या पार्श्वभूमीवरती रविकांत तुपकर यांची मुख्यमंत्र्यांसोबत आज बैठक होणार होती आणि याच बैठकीच्या माध्यमातून नेमकं कर्जमाफीमध्ये बदल होणार का, काय होणार याच्या संदर्भातील सर्व शेतकऱ्यांना उत्सुकता लागलेली होती। मित्रांनो, नियोजित बैठक पार पडलेली आहे। मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून रविकांत तुपकर यांच्या मागण्या आक्षेप करण्यात आलेल्या आहेत। जवळजवळ 27 ते 28 मागण्या या रविकांत तुपकर यांच्या माध्यमातून मांडण्यात आलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये 2019 मध्ये कर्जमाफीमध्ये पात्र झालेल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा संपूर्ण कर्जमाफीमध्ये समावेश करण्याची मागणी त्यांच्या माध्यमातून मांडण्यात आलेली आहे। 2025 मध्ये ज्या काही शेतकऱ्यांची कर्ज घेण्यात आलेली आहे तर अशा शेतकऱ्यांना वगळू नये अशा प्रकारची मागणी त्याच्यामध्ये घालण्यात आलेली आहे। जे नियमित कर्जदार शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांना वाढीव अर्थात 1.5 लाख रुपयापर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्याची मागणी देखील त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। अशा सर्व मिळून 25 ते 26 मागण्या त्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांसमोर मांडण्यात आलेल्या आहेत आणि या मागण्याचा गांभीर्याने विचार करून ज्या काही मागण्या याच्यामध्ये मंजूर केल्या जाऊ शकतील अशा सर्व मागण्या मंजूर करून याच्यामध्ये बदल केले जातील अशा प्रकारचं आश्वासन आता मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून रविकांत तुपकर यांना देण्यात आलेले आहे। आता या पार्श्वभूमीवरती शासनाच्या माध्यमातून याच्यामध्ये काय बदल केले जात आहेत, या 2019च्या कर्जमाफीमधील पात्र शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीमध्ये समाविष्ट केले जाते का, हे काही बदल केले जातात का, हे आता या ठिकाणी पाहण्यासारखं असणार आहे। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर कर्जमाफीचा संपूर्ण डाटा पोर्टलवरती अपलोड करण्यात आलेला आहे। याच्यासाठी आवश्यक लेखा शीर्षक पूल अकाउंट बनवण्यात आलेले आहे। शासनाच्या माध्यमातून आता नवीन निकष म्हणून याच्या अंतर्गत जे काही शेतकरी इन्कम टॅक्स भरणार आहेत त्यांची माहिती मागवायला सुरू केलेले आहे। ही सुद्धा आठ लावू नये अशा प्रकारची मागणी रविकांत तुपकर यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर कर्जमाफी योजनेचा लाभ हा पुढील आठवड्यापासून प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मिळू शकतो अशा प्रकारची आता ही परिस्थिती निर्माण झालेली असताना हा बदल जर शासनाच्या माध्यमातून आक्षेप केला तर पुन्हा याच्यामध्ये काही काळ विलंब लागू शकतो। आता या पार्श्वभूमीवरती शासनाच्या माध्यमातून नेमका काय निर्णय घेतलाय जातोय, याच्यामध्ये काही बदल केला जातोय का, शासनाच्या माध्यमातून याच्याबद्दल काही अधिकृत अशी घोषणा केली जाते का, ही या ठिकाणी पाहण्यासारखं असणार आहे। आणि असा जर बदल येत्या 8 दिवसामध्ये जर केला नाही तर राज्यभर एक उग्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल अशा प्रकारचा एक इशारा सुद्धा रविकांत तुपकर यांच्या माध्यमातून आज देण्यात आलेला आहे। मित्रांनो, आता याच्या संदर्भातील जे काही अपडेट येत राहतील ते अपडेट आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेट्ससह। धन्यवाद।